देवगड तालुक्याची शान म्हणजे दुर्वास गुरवबुवा. पण देवगड तालुक्यात पहिली बारी करून घाबरणार बुवा ह्यो एकच आहे. अरे 15 मंडळ आहेत तुझ्याकडे, तरी मी वरती बसायचा बघल्यानंतर उठाणवर बसायचा, परत खाली बसले. हे तुझा कळला, बघतो देव काय करतात. अच्छा हे आहेत का अजित कडकड्यांची वाजती. या ठिकाणी तबला वादक विनायक मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं माझ्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. गप गपनी प सानी धप ग गपनी धप ग रे प्रपंची बहुगुंतलो रे माया प्रपंची बहुगुंतलो रे विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे देहाभिमाने अतिरा हवे ना देहाभिमाने अतिरा हवे ना जवीन राम मज कंठवे ना जवीन राम माझा कंठवे ना जवीन रामा मज कंठवे ना तुझवीन रामा मज कंठवे कुंडली करदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज विघ्नार्था वक्रतुंड गणपती गजानन महाराज सत्य संकल्पाचा दाता सत्यनारायण महाराज ग्रामदेवता श्रीलिंग रवळनाथ श्री वेताळ मुंजेश्वर शंभू रामेश्वर श्रीदेव गांगेश्वर श्रीदेव राटेश्वर श्रीदेव विमलेश्वर भगवती पानाई भवानी अंबिके लक्ष्मी भवानी आई शिवराई सातवी वेदनाई निर्वा देवी माते तुझा स्वामी समर्थांचा जगद्गुरुदत्तात्रयांचा आपापल्या आई वडिलांचा जागेवाल्याचा प्रभूच्या भालचंद्र बाबांचा भजनकार गुरुवर कैलासवासी परत भजनकार गुरुवर सुशील होतनकर धन्यवाद. सुंदर जोडीला बुवा आहेत.
आणि त्यांचं भजन सुद्धा सुंदर आहे. त्यांना वादक कलावंत सुद्धा मिळाले. पहिल्यांदा नितीन घाडी एकटेच वाजवायचे पखवाज आणि आता त्यांना जोडी एक लागतं. असे मित्र आहेत आपले त्यात का वाद नाही. तुका राहिलो का नाही ना, जे आहे ते आहे, आपला रोगाय ठेव. पण आज एवढी मंडळी कधी भरण्यात दिसणार नाही. पण आज बघून समाधान आहे. एकदा जोरदार या मंडळीसाठी टाळ्या वाजवा. खरं म्हणजे राग म्हणू नका, कारण पहिलं काय होतं 40-40, 30-30 मंडळी असायची. आता ही 15 म्हणजे खूप झाली. आमची बघ विचारच टकली होती. कोणची तुझे मग तुझ्या डब्यात आपल्याला तू माहीत पडलं का नक्की ना. हां एक वाड्यात ये. ठीक आहे, असं काय नाही. आपलं मनोरंजन करून बुवा डबलबारी करायचं काम आहे आपलं. विषय काय नाही. काल सुद्धा डबलबारी संगमेश्वरला होती. सावंत काका काल खराब होतो, त्याच्यामुळे थोडंसं आवाज या ठिकाणी आमचे मित्र प्रीतमजी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. मनोरंजन नक्की होणार. आवाज जरी बसलेला असलो तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण हे समीर कदम आहे की नाही. जिसमें है दम ते कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम, आणि ज्याच्या अंगात नाही दम तुम्ही समीर कदम. नुसते वा करू नको, खिशातो हात घाला. म्हणजे आहे समीर कदम दोन, आज मी एक आणि आमचे ते तर भारीच, काय टेन्शनच नाही. काय भक्ती, आज भक्ती कमी झालेली बघा. हॅलो, आज मंदिरामध्ये जाऊन देवाच्या पाया पडायला आपल्याला वेळ नाही. मंदिर दिसलं आणि टू व्हीलरने आपण जात असू तर आपण हॉर्न वाजवणार. काय की की म्हणजे देवाला सांगणार मी आलोय, मग देव सांगणार तसाच जा की की नाही. ही परिस्थिती या कलियुगात. भक्ती बुवा, भक्ती कशी असायला पाहिजे. वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिले नाही तो गणपती गजानन. भक्ती अशी असायला पाहिजे. नाही तर आजकालच्या औषध जिला सांगणार बाबू ही पिशवी घेऊन बाजारात जा, तो सांगणार मम्मी मला वेळ नाही. पण त्याच्या पिल्लून फोन केला ना, हा पिल्लू कुठे आहेस, तर पिल्लू किक मारून चाललं बाजारात. हो, ही परिस्थिती आहे. लक्षात दिला. आणि कोणा फोन लावचे तर लाव, बाहेर अर्धे बाहेर होते. काय हिंमत लागते माणसाजवळ. धन नसलं ना तरी चालेल, पण एक चांगलं मन पाहिजे. कुसक्या मन ठेवून चालायचं नाही. लक्षात दिला. शाली बिली घातले म्हणजे मोठं पंडित नाही झालं कोणी. लक्षात दिला. अरे शाली बिली काय, या मी जाकीर घातले भुतूर काय होता तर माझा माका माहिती, पण घालू खाया, कारण आपण त्यामुळे बॉडीने दिसतो. कळलं. रोज कार्यक्रम 28 तारीखपर्यंत सलग चालूच आहे. त्याच्यामुळे जरा सांगून घ्या काय विषय नाही. घेशील ना. आय लव्ह यू. सगमग गमपनी पमग गग 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 स पमग गग गमपनी पनी सा सानी पमग
पम ग ग सा नि ग आ आ आ हरी जय जय राम 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 हरी 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 जय हरी जय जय राम 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 हरी जय जय हरी राम राम कृष्ण हरी हरी राजा राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी सावळे 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 राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी जय राम 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 जय हरी हरी जय जय राम
धन्यवाद. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हीच आमच्यासाठी मोठी जायदाद आहे. त्यामुळे टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. महिला मंडळ हा तेवढा मात्र करा, बाकी काय विषय नाही. तुमका योग लांब पडाल, बक्षीस येऊ नको, पण टाळ्या वाजव. काका झोपले असं दमले. नाही झोपा झोपा, सगळे जागेत, तुम्ही लवकर. काय नवरंग हे डोळ्याने दिसतात, पण माणसातले रंग हे अनुभवाने दिसतात. आणि ते थोड्या वेळाने दिसतील. थोड्या वेळाने कशात? सुरुवातीपासूनच दिसले. कारण व आपल्या तालुक्यामध्ये आपली हिंमत पाहिजे सुरुवात करायची. ए दुर्वास घे जरा वास. सुरुवात करायची हिंमत पाहिजे, पण नाही कारणा द्यायची. माझं वाजपी योग ना, माझी 2 मंडळी योग ना, कित्याक सांग? अरे आज लग्नात इतकी होत. आम्ही म्हणतो लग्न होणत नाही, लग्नात होणत नाही, पण आज लग्न किती झाली आहेत. त्याच्यामुळे पोरगी कमी पडतं. शॉर्ट तुझा आता काय सीझन आमचं संपला नाही. हो द्या आणलं तू चालू आहे. मग पिठी आणून दिली नाही काही का द्यायचंच नाही. चांगली आहे. 3,500 रुपये म्हणतात दी आणि एक पेटी घे. असू देत. जोडीला खरोखर सुंदर बुवा आहेत आणि सुंदर भजन आहे बुवांचं. एकदा जोरदार दुर्वास गुरु बुवांसाठी टाळ्या होते. जे चांगले आहे त्याला चांगला म्हणणार, पण जा खटाकला त्या खटाकला. लक्षात दिला. मंडळाने सांगितलंय की जुने वाद काय काढायचे ना, आमचं काय विषयच नसता. आम्ही भांडणारे बुवा नाही. आणि विशेष म्हणजे समीर कदम कधी कोणाकडे भांडत नाही, फक्त एका वागड्यात भांडतात. तो पण आता आहे सध्या. पण आज बुवा हल्ली पहेलगामला जो पर्यटकांवरती हल्ला झाला बघा, त्या पर्यटकांना जे आपल्यामध्ये नाहीत त्यांना या भजनाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. पण आज धर्म विचारला आणि नंतर मारलं गेलं, बरं की नाही? या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला गेला. तुम्ही कोण आहात? हिंदू म्हटल्यावर केल्याने ठा. आणि म्हणून माझी एक विनंती आहे सर्वांना, आज त्यांनी धर्म विचारला आणि आपल्या पर्यटकांना, आपल्या हिंदू बांधवांना मारले. आज आपण बाजारात गेलो खरेदी करायला, तो पहिला ज्याच्याकडे आपण खरेदी करणार त्याला त्याचा धर्म विचारा आणि नंतर खरेदी करा. लक्षात दिला? नाहीतर आज भैया सुद्धा येतात आणि आंबो विकतात. देवगड हापूस त्याका त्याच्यातले धोंडे माहीत नाही. 1 नंबर हा काय 2 नंबर हा. अरे तू पुण्या पाठवत असते. असू दे, ते तो पर्सनल विषय. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही, कार्यक्रमाला उशीर झालाय. पण बुवा मनोरंजनाच्या माध्यमातून आपण भजन सुद्धा तेवढंच सादरीकरण करणं गरजेचं आहे. आज थोडासा आवाज बसलाय. सतत कार्यक्रम आहे 29 तारीखपासून ते पुढच्या 28 तारीखपर्यंत सलग आहेत. आता बघूया तो देव किती साथ देतात. त्याच्या साथीने सगळ्यात चाललेला आहे, त्यात काय वाद नाही. हो पण एक कदम आहे तुला माहित आहे. अरे माझं लय जबरदस्त फॅन आहे. त्याची दात बघ दात. बगीरा गँग क्या बात आहे. बगीरा गँग. अरे तकडे पुजारेवाडी तडे तात्या विंचू मोठी आहे. हो काय म्हणताय. हां बगीरा गँग यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं कार्यक्रम त्यांची फरक आहे. त्यांची फरमाईश गजराच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया.
देवाची द्वारी उभा हे नामस्मरण भजन कीर्तन ज्यांच्यामुळे चालू आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. कारण जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अर्थच समजला नसता. कारण छत्रपती शिवाजी राजे जन्मले म्हणून हे आपले मंदिर आपल्याला दिसत आहेत, आपली देवस्थानं टिकून आहेत. नाही तर भजन नसणार होता, हे काहीतरी वेगळाच असणार होता. आज देवगड म्हटल्यानंतर कोकणी माणसांची संख्या जास्त आहे, पण आज काळ बदलला. आज कोकणी माणसांची संख्या कमी झाली आणि नेपाळ्यांची वाढली. खरं आहे ना, आंबे राखू घेतात ना, येतात ते महिने वर्षभर ही परिस्थिती आहे. पण आज देवगड हापूस म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाचा स्वभाव हा त्या देवगड हापूस आंब्याप्रमाणे असणं गरजेचं आहे. कारण देवगड हापूस जरी गरीबाच्या घरी गेला ना तरी तीच चव देतो आणि श्रीमंताच्या घरी गेला तरी तीच चव देतो. म्हणून त्याला देवगड हापूस म्हटलेलं आहे. लक्षात दिला. म्हणून माणसाचा स्वभाव सुद्धा तसा पाहिजे. तुझं कसं हा तर थोड्या वेळानं काढा, तुझी कळ काढता येईल. तो त्या दिवशी मला फोन केला नसोत सहज म्हणता, अरे समीर कधी तसं करीत नाही. म्हटलं काय आला तर नाही म्हणतं माका हल्ली जवळचं दिसत नाही. तर म्हटलं दिसत नाही तर चष्मो लाव. तर म्हणतं चष्मो लावले रे, पण चष्मो लावले तर बाजूची शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. तर म्हटलं चष्मो काढून टाक. तर म्हणतं मी चष्मो काढलो, पण चष्मो काढले तर भंगली शेजारी दिसत नाही. कशी याची परिस्थिती नाही. आनंदी आनंद. हो, ह्याच्या घराकडे नेहमी आनंदी आनंद. म्हणजे आमची वहिनी सुद्धा त्या दिवशी असंच गेले तकडे वाड्यात बाजूसून जायत होते. याच्या घरातला आवाज येऊ लागलो हसाचो. एकदा स्त्रीचा आवाज आहे, एकदा पुरुषाचा आवाज आहे. मी म्हटलं ह्या दुर्वाज बुवाचाच घर आहे, सगळं हसाचाच आवाज येतो म्हणजे गडबड काय. म्हणे एका फोनला म्हटलं दुर्वाज जरा बाहेर ये. इलो म्हटलं तुझ्या घरातनं नेहमी हसतच आवाज येतात, तुझ्या घरात आनंदी आनंदा. म्हटलं कर्माचा आनंदी आनंद. म्हटलं की ते काय आला काय नाही म्हणता, आमच्या घरात पण भांडणं होतं. बायकोन लाटणं फेकून मारल्या, त्या लाटणं चुकला काय मी हसतोय आणि लाटणं बसला काय म्हणतात ता हसता. आनंदी आनंद. पुरे नाही एवढा. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ गुला 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 माई फिर माई रे तेरा सहारा तेरा सहारा Thank you.
सुख झाले 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 होता धनी सुख झाले 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 होता धनी सुख झाले हो झाले हो झाले होता धनी माधव 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 बरवा 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 माधव 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 बरवा